श्री सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल तसेच पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत कर्मचारी यांची आरोग्य तपासणी। आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत आरोग्य विभागाकडील प्रभाग समिती क्रमांक 3 कुपवाडमधील वॉर्ड क्रमांक 1, 2, 8, 9, प्रभाग समिती क्रमांक 1 मधील वॉर्ड क्रमांक 11 व 12 मधील सर्व पुरुष सफाई कर्मचारी यांची आरोग्य तपासणी श्री सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल तसेच पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत करण्यात आली। सदर कॅम्पला माननीय आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार तसेच माननीय उपायुक्त स्मृती पाटील यांनी भेट देऊन उपस्थित कर्मचारी यांना स्वतःच्या आरोग्याबाबत चांगले मार्गदर्शन केले। यावेळी संजयनगर, अभयनगर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर श्री पवार व चौगुले, त्यांचा स्टाफ तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी श्री रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील व प्रभागातील स्वच्छता निरीक्षक यांनी सदर तपासणी मोहिमेचं नियोजन केलं। कॅन्सर आणि अन्य गंभीर आजारांबाबत कर्मचारी अधिकारी यांच्यामध्ये जागरूकता निर्माण व्हावी, वेळीच निदान आणि उपचार सुरू करता यावे यासाठी यावर्षी माननीय आयुक्त सुनील पवार यांनी महापालिका वर्धापन दिनापासून आरोग्य तपासणी आणि कॅन्सर रोग निदान प्राथमिकता दिली आहे। त्याबाबत उपायुक्त स्मृती पाटील यांनी नियोजनपूर्वक आराखडा तयार करून आरोग्य तपासणी करण्यात येते। पहिल्या टप्प्यात प्रभाग समिती 1 आणि 3 नंतर प्रभाग समिती 2 आणि 4 करण्यात येणार आहे। जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद, पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। तंबाखू गुटखा खात असला तर लोकांना जे होते आपल्या इथं तरी फक्त पहिल्या स्टेजमध्ये इथं समजणार, त्यामुळे लपवून ठेवायचं नाही। त्यांच्या ते मशीननं तपासणी केली की लगेच कळेल, लगेच कळालं की परत इथं सिम्पटम दाखवले म्हणून लक्षणं दाखवले म्हणून तुम्हाला कॅन्सर आहे असंच नाही, फक्त त्यात संशयित म्हणून येईल। त्यातनं पण ज्याला संशयित जास्त लक्षणं आहेत त्याच्यात एखादा तुकडा काढून ते सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलला पाठवून आणि जर लवकर पहिल्या स्टेजला जर आपल्याला लक्षण आलं तर त्याला काय होत नाही, बरं होते ते। माझ्या बंगल्यावरचा वॉचमॅन होता, आपल्याला ऑप्शन माहीत असेल, त्याला पण लवकर पाठवलं होतं, तो आता बरोबर परत आला। त्यामुळे लपवायचं नाही, घ्यायचं नाही आणि सगळे करायचं आणि भीती घ्यायची नाही, काय सगळे व्यवस्थित होते। सगळ्यांनी तपासणी करून घ्या, आपल्यासाठीच आहे। जर तुमच्या झालं तर तुमच्या नंतर तुमच्या बायका पोरांचं कसं व्हायचं बघा, सोडायला त्रास होतो मला माहीत आहे सगळं, त्याशिवाय काम करता येत नाही, काय नाही, थोडे दिवस होते, पण पहिल्या स्टेजमध्ये कळालं तर तुम्ही वाचा, नाही तर मग काय नाही,